मतदारांनी फॉर्म नंबर 6 भरून मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावे। जिल्ह्यात 35,78,792 इतकी मतदारांची संख्या तर 3,723 मतदान केंद्रांची संख्या लोकसभा 2024 पेक्षा 124 मतदान केंद्रे नव्याने वाढली आहेत। प्रारूप मतदार यादी 6 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यानुसार जिल्ह्यात 35,78,792 इतकी मतदारांची संख्या आहे। ज्यांनी आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत अशा तरुणांनी व ज्यांचे मतदार यादीत अद्यापपर्यंत नाव नोंदवले नाही अशा मतदारांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले। निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते। यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला आहे। 6 ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। हा कार्यक्रम 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबवला जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। 1 जुलै 2024 रोजी किंवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे। 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी। तसेच ज्या मतदारांची नावे वगळली आहेत अथवा ज्यांची नावे मतदार यादीमध्ये नाहीतच अशा सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक 6 भरून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावी असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले। प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे, कारण बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही अशी तक्रार मतदारांकडून केली जाते। आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ आदी तपशील सुद्धा अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे। ज्या मतदारांना सदर तपशिलामध्ये दुरुस्त्या करावयाच्या आहेत त्यांनी अर्ज क्रमांक 8 भरावा। विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील एखादा मतदार आक्षेप घेऊ शकतो। विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम नवमतदार नोंदणी, दुरुस्ती आणि वगळणी यासाठी 10 व 11 ऑगस्ट रोजी आणि 17 व 18 ऑगस्ट 2024 या दिवशी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जाणार असून या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर BLO मतदार यादीसह उपस्थित राहतील। तरी नागरिकांनी आपली नावे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दिनांक 6 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नोंदवून घ्यावीत। तसेच त्यानंतर सदर मतदार नोंदणी प्रक्रिया ही निरंतर सुरू राहणार आहे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले। ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी voters.eci.gov.in वर आपली नावे मतदार यादीत शोधण्यासाठी ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा। मतदार यादी संदर्भात काही आवश्यक असल्यास अथवा काही दुरुस्ती असल्यास संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तथा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।